आसाम रायफल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आसाम रायफलची भरती निघाली आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आणि आसाम रायफल भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणताही पेपर नाही होणार आहे, कोणताही ग्राउंड यामध्ये नाही आहे, त्याचबरोबर कोणताही यामध्ये मुलाखत नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे आसाम रायफल भरतीमध्ये। कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड घेतला जाणार नाही, कोणतेही ज्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मुलाखत घेतली जाणार नाही। तर आपलं जे डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आसाम रायफलची भरती। ठीक आहे, तर 10वी पाससाठी ही भरती निघाली। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 9 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आसाम रायफल भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे आणि आसाम रायफल या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आसाम रायफल भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, आसाम रायफलमध्ये भरती निघाली आहे आणि त्याचबरोबर आसाम रायफल जे जीडीचं हे पद आहे आणि आसाम रायफलमध्ये मुलांना सुद्धा फॉर्म भरता येते आणि मुलींना सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते। आपण वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 23 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली। ओपन कॅटेगरीसाठी आणि एस-टी कॅटेगरीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। ओबीसी कॅटेगरीसाठीचे वयोमर्यादा 18 ते 26 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि या भरतीमध्ये जे आपलं यामध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर ते या ठिकाणी 1 जानेवारी 2026 आपलं 26 मध्ये या भरतीमध्ये आपलं वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले। एस-टी कॅटेगरीचे असेल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरी असेल, एस-टी ओबीसी डब्ल्यूएस इंडिव्हिज्युअल पण कोणती कॅटेगरी असा एससीबीसी, तर 1 रुपया सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरायला या ठिकाणी फी लागणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि पगारचा जर विचार केला तर 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर पहा, आसाम रायफल भरतीमध्ये जे मेळाव्याचे जर ठिकाण आहे, आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट त्या ठिकाणी जावं लागणार आहे। मेळाव्याचं जे आहे तर फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये आपला मेळावा राहणार आहे। तर आता आसाम रायफल भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरतात ते तुम्हाला सांगून देतो। पहिली गोष्ट, यामध्ये आपण 10वी पास पाहिजे मुलं मुली आणि त्याचबरोबर क्रीडा पात्रता आपल्याजवळ असलं पाहिजे। म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा राष्ट्रीय स्पर्धा, आंतर विद्यापीठ स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा, शालेय क्रीडा, खेलो इंडिया विद्यापीठ खेळ, खेलो इंडिया युवा खेळ, खेलो इंडिया हिवाळी खेळामध्ये सहभागी झालेले खेळाडू यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करू शकणार आहे। ठीक आहे, तर हे स्पोर्टमॅनसाठी ही भरती निघाली आहे। ज्यांचं जवळ सुद्धा स्पोर्टमॅन आहे, जे पण विद्यार्थी स्पोर्ट पर्सन आहे, तर त्यांच्यासाठी ही भरती या ठिकाणी निघालेली आहे। तर आसाम रायफलची ही भरती या ठिकाणी चालू आहे। 9 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आसाम रायफल या भरतीची मी तुम्हाला या ठिकाणी सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आणि आसाम रायफल भरतीमध्ये आपण उंचीचा जर आपण विचार केला तर आसाम रायफल भरतीमध्ये जी उंची लागणार आहे 170 सेंटीमीटर उंची लागणार आहे। महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागणार आहे। छाती यामध्ये 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। ठीक आहे, आसाम रायफल भरतीची संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्ही ऑफिस ऑफ द डायरेक्टरेट जनरल आसाम रायफल शिलाँग बघू शकता। ॲडव्हर्टिजमेंट आसाम रायफल मिलिटरीज स्पोर्ट पर्सन्स रिक्रुटमेंट रॅली 2026। तर ही जी भरती आहे यामध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही ग्राउंड नाही आहे, कोणताही यामध्ये मुलाखत नाही आहे। तर जे स्पोर्टमॅन आहे तर स्पोर्टमॅनच्या बेसवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा वगैरे घेतली जाणार नाही आहे। त्याचबरोबर बघू शकता मुलांच्या सुद्धा यामध्ये जागा आहे, मुलींच्या सुद्धा जागा आहे, मेल फिमेलच्या जागा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर फुटबॉलमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी खेळ वगैरे या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर क्रॉस कंट्री झालं, त्याचबरोबर बघू शकता ॲथलेटिक्स आहे, त्याचबरोबर शूटिंग आहे, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जाहिरात आहे, बघू शकता हे सर्व जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर आसाम रायफल भरतीची ही सर्व या ठिकाणी जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर पहा, द नोटीस इज ऑल्सो अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द आसाम रायफल ॲट www.assamrifle.government.in. All further information regarding recruitment process and the final list of successful candidate will be made
अवेलेबल ऑन द सेम साईट. बघू शकता तुम्ही या ठिकाणी, बघू शकता हाऊ टू अप्लाय बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर सर्व काही माहिती या जाहिरातीमध्ये दिली आहे, बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर बघू शकता फीचं तर बघू शकता ओबीसी कॅटेगरीसाठी झालं, जनरल कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे. बाकी SC/ST कॅटेगरी असाल तर 1 रुपयासुद्धा फी नाही आहे. महिला उमेदवार तर कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST, OBC, WS/NTV, जो पण SBC कोणती कॅटेगरी 1 रुपयासुद्धा फी नाही आहे. वयोमर्यादा 18 ते 20 आहे. SC/STला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे आसाम रायफल या भरतीची. ठीक आहे. तर कोणताही यामध्ये पेपर होणार नाही आहे, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही आहे, मुलाखत नाही. 10वीच्या आपलं यामध्ये स्पोर्टच्या भरोशावर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर बघू शकता उंची वगैरे किती लागते, तर 170 सेंटीमीटर उंची यामध्ये पुरुष उमेदवारांना लागते आणि महिला उमेदवारांना जी उंची लागते 157 सेंटीमीटर लागते. छाती 80 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे. तर एवढी काही यामध्ये उंची लागते. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जाहिरात आहे आसाम रायफल या भरतीची. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आसाम रायफलची ही सर्व या ठिकाणी जाहिरात आहे. त्यानंतर ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व जाहिरात आहे आसाम रायफल या भरतीची. बघू शकता तुम्ही आसाम रायफलची ही संपूर्ण जाहिरात आहे. त्यानंतर तर आपण खाली या ठिकाणी पाहिलं. ठीक आहे, तर सर्व काही जाहिरात आहे ही आसाम रायफलची आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, ते सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्यानंतर हे जर तुम्हाला या ठिकाणी सर्व जाहिरात पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, जॉईन करून घ्या. कारण की टेलिग्राम ग्रुपवर जे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जाहिरात टाकलेली आहे आणि ही जी भरती हे स्पोर्टमॅनसाठी आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, जे पण या ठिकाणी स्पोर्टमॅन आहे म्हणजे जे पण विद्यार्थी या ठिकाणी जे स्पोर्ट पर्सन आहे तर त्यांच्यासाठी ही भरती या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी स्पोर्टमॅनसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे, बघू शकता. ठीक आहे.